नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. तर चला वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. नवसाला पावणारी व हाकेला धावणारी अशी ख्याती असणाऱ्या माहूर निवासिनी रेणुका देवीचे साक्षात रूप असणाऱ्या शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथील ग्रामदैवत व परिसराचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री बालंबिका देवी शारदीय नवरात्र उत्सव 22 सप्टेंबर पासून घटस्थापनेला सुरुवात होत असल्याने शेवगाव तालुक्यात असणाऱ्या देवी देवस्थान वर होत असलेल्या नवरात्र उत्सव शांततेत सुव्यवस्थित पार पाडावा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करायचे आवाहन शेवगावचे पोलीस निरीक्षक संतोष मटकुळे यांनी बालमटाकळी येथील श्री बालंबिका देवी मंदिर परिसरात शांतता समिती व आढावा बैठकीत भाविकांना आवाहन करण्यात आले. नवरात्र उत्सव काळात बालमटाकळी येथील श्री बालंबिका देवी दर्शनासाठी दूरवरून भाविक पायी येत असल्याने यासाठी देवस्थान ट्रस्टनेही सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले असून यावेळी जोग संस्थान आखेगाव येथील महंत श्रीराम महाराज झिंजुरके व ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने बालंबिका देवीची यात्रा उत्सव असतो आणि त्या यात्रा उत्सवाच्या तयारीसाठी आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर आढावा बैठकीमध्ये हा यात्रा उत्सव शांततेने व सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासन आणि इतर तालुका प्रशासनाच्या वतीने बैठक घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये हा जो उत्सव आहे हा शांततेने धार्मिक वातावरणात व उत्साहात साजरा करण्याबाबत सर्वांनी आश्वासन दिलेले आहे. तसेच आपल्या तालुक्यामध्ये भावी निमगाव, अमरापूर आणि तळणी या ठिकाणीही देवीचा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो. तेथे आपण बैठका घेतलेल्या आहेत आणि पोलीस प्रशासन आणि तालुका प्रशासनाच्या वतीने सदर चारही यात्रा उत्सवासाठी आवश्यक असणारे सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे आणि हा यात्रा उत्सव चारही ठिकाणी शांततेत, उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा होणार आहे. धन्यवाद. अहिल्यानगर शेवगाववरून जयप्रकाश बागडे यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर.